हे बघा पाय अडकले माझे, अख्खे पाय जातात. मामा ये मामा, थांब 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 थांब, उतर उतर, तू उतर, नको नको नको, थांब. ते असं बोलतात की वरती जायला अर्धा तास लागतोय. आता बघूया इथून आपल्याला किती वेळ लागतोय. त्यांचा अर्धा तास म्हणजे आपला 1 तास होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार, गुड मॉर्निंग, पुन्हा एकदा वेलकम बॅक. मी पाटील ब्लॉगर. तर आज चाललोय सागरगड फोर्टला, जो आपण गेल्या वर्षीचा ब्लॉग बनवला होता सिद्धेश्वरचा, आणि आपण त्यावेळेला वरती आपल्याला जाता आलं नाही. पण आता आपण खास पहिलं सागरगड फोर्टला जातोय आणि नंतर येताना जर टाइम भेटला तर मग वॉटरफॉलला जाणार आहोत. आता पाऊस थांबला, पाऊस खूप होता. आता बोलो जायला भेटतंय नाही भेटतंय माहिती नव्हतं, पण आता पाऊस थांबलाय, सर्वजण आलेत. अजून एक जण आमचा मेंबर येतोय, तो आला की आम्ही निघतोय. तर आता पहिलं जातो सागरगड फोर्टला. येताना जर टाइम भेटला तर मग सिद्धेश्वरला जातोय आणि मग खाली येणार आहोत. आणि गेल्या वर्षीचा आपला सिद्धेश्वरचा ब्लॉग जर बघितला नसेल तर जा पटकन, मी तुम्हाला लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तो ब्लॉग बघा. आपला रूट पूर्ण सेम राहणार आहे, फक्त वरती जेव्हा आपलं जे सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे तिथे गेल्यावर मग तो रस्ता चेंज होतोय आणि तिथून आपल्याला वरती जायचं आहे. मग आता पहिलं सेम आपलं तसंच होणार आहे, पहिलं वरती पोहोचणार आणि मग खाली येऊन वॉटरफॉलला जाणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा, तुम्हाला फुल धमाल येणार आहे. आणि आता डायरेक्ट आपण तिथे भेटूया. ऑन द वे पण दाखवतो काय काय घेतोय, काय नाही घेत आणि कसं कसं जातोय आम्ही. तू पण पैसे घेऊन जा का? चल, तुला नेऊ जागा गाडीवर, चल रे. हा, हे घे रे, बापांकडून पैसे घे. 500 घे, 500 घे. अशा प्रकारे महेशला पैसे दिले ना आणि तो छत्री घेऊनच आला आमच्यासोबत. नेणार ना तुला. एकोडची आमची फेवरेट बिर्याणी न्यायला आलो, पण काय बिर्याणी अजून बनलेली नाही. बोलतो 11 वाजता बिर्याणी तयार होईल. काय झालं, मगाशी आम्ही आलो होतो पण तेव्हा बिर्याणी नव्हती, तयार होत होती. आता दोघा ठिकाणकडे धावलो, तिकडे पण सेम कंडिशन. त्याच्यामुळे परत इथे आलो, सगळ्यांचा डिसिजन घेतला, बोलले थांबूया बोललं. मग थांबतोय आता. ते दमला लावलेलं, कारण इथली बिर्याणी खरंच मस्त आहे, तंदूर बिर्याणी. तुम्ही पण कधी अलिबागमध्ये आलात तर इथून घेऊन जा बिर्याणी आणि मग मला नक्की सांगा. आता हे बघा, हे इकडे आहेत, अर्धे जण इकडे आहेत. आणि आता परत पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे वरती अजून तो चढायची सुरुवात होत नाही. बिर्याणी घेऊन जायचं आहे, इथून जाऊ. पाऊस भरपूर पडतोय आणि फुल आता ॲडव्हेंचर होणार, फुल म्हणजे फुल ॲडव्हेंचर होईल वरती. त्याच्यामुळे फुल धमाल येणार आहे. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओसोबत राहा. सेम आहे इथे. आता खंडाळा गावाची इथं पोहोचलो. खंडाळा गावातून इकडे आतमध्ये एंट्री आहे. आम्ही आधी पुढे आलोय, आता आमचे पब्लिक हे लोक आलेत आता पाठीमागून. हा, दुसरा एक रस्ता आहे हा, माझ्या मागून तुम्हाला दिसतो. इथून सरळ गाडी जाते बहुतेक बऱ्यापैकी वरती. पण कसं आहे, इथून चाललेलो पहिला वॉटरफॉलची इथून, पण वॉटरफॉलची इथून भरपूर पाऊस असल्यामुळे जी क्रॉसिंग लागते नदीची, त्याला पाणी खूप आहे, त्याच्यामुळे इथून आता जात नाही. आता जो बाईकचा रस्ता आहे, तर जे बघूया किती गाडी वरतीपर्यंत जाते. इथून आम्ही गेलो नव्हतो, आता इथून चाललोय आणि डायरेक्ट पहिलं सागरगडला पोहोचतोय आणि त्याच्यानंतर खाली येणार होतो वॉटरफॉलला. आणि हे आमची मागून पब्लिक मागे मग सगळेजण आहेत. रस्ता बघा, हे बघा पाय अडकले माझे, अख्खे पाय जातात. मामा ये मामा, थांब, उतर उतर, हे बघ पाय, पूर्ण गाडी अडकते. हे बघ यांची गाडी. हे काय झालं, अडकलास ना, थांब जरा. ढकलत घ्या. हे बघ एवढाच आहे पॅच. थांब थांब थांब, उतर उतर, तू उतर, नको नको नको, थांब. नाही ना, हे बघ, अरे काय अवस्था. हे बघ पाय जातात अक्षरशः, हे बघ एवढे पाय जातात खाली. हे गेलो, आपण अडकलो. बेकार बेकार. हा, त्यांनी तिथेच ठेवा सांगितली गाडी. नको नको, हे वासळली गाडी, नको.
हे नको, एक काम कर, तिथं पाठी इथं लावून ठेवा. तो त्यांनी काय सांगितलं, तिथं हँडल लॉक करून ठेवा आणि चालत कारण का नाही हे बघ, अजून असला वरती मूर्त पण अडकाल होईल. आईला स्टार्टिंगलाच वाट लागली आपली. तुम्ही कोणी एकाची अटकल्यावर शांत बसायचं ना सगळ्यांनी. अरे स्टार्टिंग पण न केली. अरे तो राजाकताय आपण अटकल्या. मला तर असं वाटतं आता परत इथे कधी नाही गाडी आणायची. बिस्लरी नको, शांत बसा. ए अरे परत मगाशी गाड्या घेऊन आलो होतो आणि तुम्ही बघितला तर इथं अडकलो. परत गेलो, खाली गाड्या ठेवल्या आणि आता शेवटी चालत आलो. तेल लावीत जाऊ दे, कारण आपल्या वर जाऊ शकत ना. आता चप्पल अडकली होती तर चप्पल काढून परत चढते वरती. हे बघ, आता परत एकदा प्लॅन चेंज झाला. परत गेलो वरती, परत वरती अजून रस्ता खराब आहे. परत रिटर्न ह्या सिद्धेश्वर वॉटरफॉलच्या रस्त्याने आलो. आणि हे बघा, हे इकडे काटा थोडी काम चालू आहे. मामाने रशी घेतलंय, गौरव असाच आहे. आम्ही रेनकोट घालून निघालो सगळे. चलो. हे बघा, पाऊस चालू आहे. आता पाऊस परत थांबला, मध्ये येतो मध्येच जातो. धुकावरती मस्त पडलं, पण आता सगळं नदीवर डिपेंड आहे. नदीला जर पाणी कमी असेल तर पलीकडे जातो 100% आणि मग वॉटरफॉलपर्यंत पोहोचणार आहोत आणि वरती सागरकड्यापर्यंत पण. आता हे बघा, नदी वरतून जे धबधब्याचं पाणी येते हे नदीमार्फत हे इकडे जातोय. त्याच्यामुळे आता ठीक आहे, म्हणजे पाण्याचा प्रेशर आहे तेवढा, पण आपण पलीकडे जाऊ शकतो, इतकं काय नाही. त्याच्यामुळं इथून आता जाणारच वरती. काय कंडिशन आहे रे, आलं जबरदस्तच. हे जर जाताना वांदे होता ना तिकडे. आपण कसं जाणार? व्हिडिओमध्ये दिसण्यात येत नाही, पण पाण्याचा प्रेशर आहे, पुन्हा ढकलतं पाणी आपल्याला खालून. हे 2 रस्ते लागतात. मागच्या वेळी तुम्हाला दाखवले ते. राईटला गेलो की वॉटरफॉल आहे, वरती सिद्धेश्वराचं देऊळ आहे आणि तिथूनच वरती आपल्याला सागरगडला जायचं आहे. पहिला ब्रेक घेतला इथे आणि थांबलोय, दम लागला, जरा पोटपूजा करतोय. आणि हे इकडे सगळे बसलेत आमची गॅंग. इथून हे जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आपण मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं सिद्धेश्वरच्या, ते इथे आहे. आणि इथून आपण ह्या रोडने वरती आलो दुसऱ्या साईडून. आणि हा बघा, इकडून आमची माकडे आहेत आणि इथून हा सरळ रस्ता आहे वरती जायला आणि एकदम चांगला रस्ता आहे. आता इथून आम्ही चाललोय. आता बघूया पुढे कसं आहे. फर्स्ट टाईमचं आहे त्याच्यामुळे पुढचं माहिती नाही, पण आता आलो वरती. इथून खरं सागरकडच्या रोडला सुरुवात झालं आहे आणि आम्ही आता जस्ट जेवलो. आम्ही जे आणलं तर सर्व खाल्लं. आता ट्रेकला इथून पुढे सुरुवात केलं आहे. माझा पुढचा माहिती नाही रस्ता पुढे कसा आहे, कारण का आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे. पाऊस पडतो आहे, त्यात धुकं पडलं आहे, त्याच्यामुळे बघूया अजून पुढे नॉर्मल रस्ता आहे का अजून काय होतं आहे. पण बघूया, आता आज इथपर्यंत आलो ते जाणार, पूर्ण करणार ट्रेक. आता बघा, आम्ही ह्या साईडून आलो बरोबर, कारण हा जो सिद्धेश्वराचं जे देऊळ आहे तिथून हा रस्ता येतो आहे आणि हा
जो पहिला आपण जिथे अडकलो होतो तिथून तो सरळ रस्ता तो वरती येतो, तो इकडून येतोय, पण तिथे भरपूर शिखर होता त्याच्यामुळे आम्ही इकडून आलो. आणि इथे आल्यावर जी मेन निशाणी आहे की इथं हा ट्रान्सफॉर्मर आहे आणि तिथून हे बघा याच्यावर दिलेलं आहे गडाकडे आपल्याला इकडे जायचं आहे, त्याच्यामुळे इथून आपण इकडे जातोय. आणि आता पुढे जर बघूया रस्ता कसा आहे, कारण आम्ही तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय, आम्हाला पण माहिती नाही काय आहे नेमकं. आता इथून जातोय, बघूया किती वेळ लागतो, कारण इथले जे वरती राहणारे जे आदिवासी लोक होते त्यांना आम्ही विचारलं, ते असं बोलतात की वरती जायला अर्धा तास लागतोय. आता बघूया इथून आपल्याला किती वेळ लागतोय. त्यांचा अर्धा तास म्हणजे आपला 1 तास होऊ शकतो. चला तुम्ही पण आमच्यासोबत राहा. हा हो हरिण आहे, चल बोकड आहे हरिण. अरे हरिण आता इथून वरती आलोय आणि रस्ता थोडंसं कन्फ्युजन होत आहे, समजत नाही. आता इथून पण सेम दिसतंय, इकडून पण दिसतंय. आता बघूया जातोय आणि किती वेळात पोहोचतोय. वरती पण शंकराचं देऊळ आहे, बघूया आता काय होतंय. आम्ही रस्ता शोधत पुढे आलो होतो, पण पुढे वाटलं की रस्ता सुरू पाठी जातोय, पाठून बघतोय निशाणी वगैरे काय दिसतंय का, त्या मार्गाने जातोय पुढे. ठीक आहे, नाहीतर मग रिटर्न जावं लागेल, काही दिलत नाही त्याला. आम्ही रस्ता चुकलो होतो, इथपर्यंत आलो होतो थोडा पाठीमागे, असं वाटलं रस्ता चुकलो, पण परत गेलो. नंतर येताना बघत आलो की रस्त्यामध्ये आहेत ना मध्ये दगड लागतात, त्या दगडांवर ॲरोज केलेले आहेत की तुम्ही ह्या रस्त्याने वरती जा म्हणून. तसं आम्ही बघत आलो, परत पुन्हा हाच रस्ता आहे. आता इथून वरती जातोय, अजून किती आहे लांब माहिती नाही, तर वरती जाताना बघूया आता वरती काय काय आहे नेमकं. म्हणजे इथपर्यंत तुम्ही वरती आलात तर तुम्हाला इथे एक निशाणी होऊ शकता. हा एक जे झाड आहे, आता इथून पुढे बघितलं तर हा आता सरळ इथून रस्ता दिसतोय. आता इथून किती लांब आहे ते बघूया आता आपण. आता कोणी व्हिडिओ कॉल केलाय? आदित्य आता आलो आणि हे बघा जे पाण्याचा टाकं बोलतात ते इथं फायनली भेटलेलं आहे. म्हणजे आपला रूट फायनली बरोबर आहे आणि आता इथून थोडंच जवळ असेल, जास्त लांब नसावं. तो बघते बघ, विचारा सगळ्यांकडे. चल भाई चल. काय होतं, घाबरतं का? सगळ्यात मागं हो. अरे माझा पाय सरकला इथून सगळ्यावरून सर. तो सगळ्याला घेऊन येतो कसला. एक आता पोचलो बऱ्यापैकी. आणि एक असं सांगायचं म्हणजे की एक बोलतात ना, म्हणजे देव जो असतो तो कुठल्या तरी रूपाने आपल्यासोबत असतो. ते असं की तुम्हाला विश्वास बसेल नाही बसेल मला नाही माहिती, पण माझ्या जवळचा एक मी किस्सा सांगतो की आता आम्ही येत होतो, आमच्या 6 जणांच्या व्यतिरिक्त इथं कोणच नाही, आम्ही तर फर्स्ट टाईम कोणच आमच्यातलं आलेलं नाही रिटर्न. एका दोघांना व्हिडिओ कॉल केले, त्याही फक्त सांगितले इथून इथे एवढंच. बाकी आम्ही रस्ता शोधला आणि तो अर्ध्यावर आल्यापासून जो कुत्रा आहे तो आमच्यासोबत होता, तो आता बऱ्यापैकी आमच्यासोबत आला आणि आता इथून थोडंसं अंतर झालं आहे. आता आम्ही तिथे पोहोचतोय, कारण का म्हणजे ते तुम्हाला विश्वास पटेल नाही पटेल, पण एक असं असतं जी शक्ती कुठेतरी आपल्यासोबत आहे. आता आमच्या इथं 6 जणांच्या व्यतिरिक्त इथं कोणच नाही आहे, पण आम्ही बऱ्यापैकी आता अंतर कव्हर केलं, कारण रस्ता आम्हाला काहीच माहिती नव्हता, कारण सगळीकडे बऱ्याच ठिकाणी डोंगराची माती खाली पडलेली आहे आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं पुढे रस्ता आहे नाही आहे समजत नव्हतं. काही ठिकाणी खचलेला आहे. म्हणजे हा ट्रेक असा लक्षात राहील असा ट्रेक होता. फर्स्ट टाईम आम्ही केला सर्वही. आमच्या पहिल्या गाड्या अडकल्या, म्हणजे अडचणी खूप आल्यामध्ये, पण इथपर्यंत आलो आहे. आता थोडं अंतर झालं आहे, तिथं पोचलो की असं वाटेल अरे हा आत्ता खरं काहीतरी पावलं आणि आता पोचलो आपण इथे. हा बघा, हा जो कुत्रा बोललो होतो तो बघा अजून पण आमच्यासोबत आहे कंटिन्यू. आणि आता इथे आलो, जवळ आलो, कारण आता एक ते मेंढ्या बकऱ्या घेऊन जरा माणूस भेटले होते इथलेच वाडीवरचे. ते बोलले एकदम 10 मिनटाचं अंतर आहे फक्त, म्हणजे आता इथून पोचू आम्ही आता बोलता. पण तो आता आम्ही थांबलो की आम्ही थांबल्यावर तो पुढे जातच नव्हता, परत पाठी यायचा. आमच्यातले सगळेजण आले का मग परत आमच्यापासून तो चालायला सुरुवात करायचा. आता कंटिन्यू तो आमच्यापर्यंत आहे. फायनली आता महादरवाजापासून पोचतो.
आता भीती वाटत होती कुठेतरी काय पोचू किंवा नाही पोचू, रस्ता माहीत नव्हता. पण इथले लोक खरंच खूप हेल्पफुल आहेत त्याच्या मदतीने. आणि मग ते संकेत होते, ज्या निशाणी होते त्याला बघत फायनली पोचलो. आपले जास्त काय हलेल नाही, पण आपल्याला ते दिसून येतं मोठी घाटी पण आहे माधवयाची. आता इथे पुढे आपले बघूया अजून वरती काय काय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. Searching for an open door. I was looking for a peace of mind. It's a feeling that I tend to get. Won't rest until I make it right. Couldn't stand the thought of losing her before time had come. महादर्शनच्या आतमध्ये आलो. त्या तुम्ही सगळं बघितलं असेल कसा एरिया आहे, काय सगळं पडले नाही पडलं. आणि इथून आता वरती आलोय. हे टोप आहे एका बुरुजावर ठेवलेली, ती टोप बघितली. इकडे ह्या साईडला बालेकिल्ला आहे, पण आता काय झालंय धुका आहे त्याच्यामुळे अजिबात काही दिसत नाही यावरती. आम्हालाच थोडं थोडं दिसतं इथं प्रत्यक्ष असून, तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं कळून येणार नाही. त्या साईडला बालेकिल्ला.
आता पूर्ण ट्रेक संपून खाली आलो आता बरं वाटतंय. अक्षरशः वरतून जेव्हा आलो तेव्हा जाताना एवढं नदीला पाणी होतं, पण नंतर ते येताना इतका पाऊस लागला की क्रॉसिंगच्या वेळी अक्षरशः पाय पूर्ण सरकत होते. अक्षरशः परत आम्ही दोरी टाकली आणि सेम तसेच आलो. इतका पाऊस होता आणि मी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल. आता नंतर कुणाल, नंतर कॅमेरा गौरव, बाजूला आहे मयुरेश, तर सगळे आम्ही धमाल केली. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल स्टार्टपासून. असेच आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. बोलल्याप्रमाणे व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी चला भेटूया पुढल्या व्हिडिओ. बाय.